बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगर येथील काही पंपावर डिझेल आउट ऑफ स्टॉक झालाय। पंपावरील डिझेल संपल्याने आता थेट बोर्ड लावण्यात आलाय। नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त डिझेल भरल्याने हा साठा लवकर संपल्याची माहिती आहे। काही पंपावर पेट्रोल डिझेलसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर येथे इंधनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। डिझेल नो स्टॉक असा थेट बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। खरतर सामान्य जनता ही दुहेरी संकटामध्ये अडकली। एकीकडे डिझेल पेट्रोलचे दर वाढत आहेत, गगनाला भिडत आहेत, आठवड्यामध्ये दोनदा वाढ झाली, आणि दुसरीकडे भाववाढ असून सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळत नाही, त्याचा साठा उपलब्ध नाही, आणि आता थेट बोर्ड लावण्याची वेळ आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले। सचिन, आपण पाहतोय सकाळीच आपण या संदर्भात चर्चा केली होती की मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावरती रांगा लागतायत, पेट्रोल डिझेल मिळत नाही, मिळतोय तो मोठ्या प्रमाणात दरवाढीने घ्यावा लागतोय, खरेदी करावा लागतोय, जनसामान्य या ठिकाणी होरपळून निघतोय। आता थेट छत्रपती संभाजीनगर मधला आपण हा बोर्ड पाहिलेला आहे, नो स्टॉक अवेलेबल। काय सविस्तर माहिती आहे? छत्रपती संभाजीनगर शहर असेल किंवा जिल्हा असेल, या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये डिझेलचा वापर देखील वाढतो, कारण शेतीचे कामं असतील किंवा त्यासोबत ट्रान्सपोर्ट लाईन असेल, यासाठी जास्तीचं इंधन लागतं। मात्र सध्या स्थितीला जे काही युद्धाचा परिणाम, त्यानंतर मिळणारा स्टॉक आणि त्यासोबतच पैसे भरून देखील डिझेल लवकर वेळेवर उपलब्ध होत नाहीये, अशा तक्रारी पेट्रोल पंप चालकांच्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या काही पेट्रोल पंपावर, काही पंपांवर डिझेल आउट ऑफ स्टॉक म्हणजे डिझेल संपल्याचे बोर्ड लागलेले आहेत। मी तुम्हाला चित्र दाखवतोय छत्रपती संभाजीनगरमधील डिझेल आणि इंधन घेण्यासाठी आलेल्या, म्हणजे पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या या नागरिकांची गर्दी आहे। या ठिकाणी चारचाकी वाहनांची रांग आहे, तर दुसरीकडे याच बाजूला डिझेल नो स्टॉक असा बोर्ड देखील या ठिकाणी लावलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील बऱ्याचशा ठिकाणी पेट्रोल डिझेल जो आहे तर ते उपलब्ध होत नाहीये, आणि अखेर काही ठिकाणी जे डिझेल उपलब्ध होतं तर तो डिझेल संपलेला आहे। त्यामुळे या साठ्याच्या ठिकाणी आउट ऑफ स्टॉक असा बोर्ड लावावा लागलेला आहे, कारण या ठिकाणी नागरिकांनी पॅनिक होऊन डिझेल आणि पेट्रोलची जास्तीत जास्त खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। गरजेपेक्षा देखील जास्त पेट्रोल आणि डिझेल काही जण खरेदी करत आहेत। त्याचा परिणाम जर पाहायला गेला तर या ठिकाणी डिझेल लवकर संपत आहे, पेट्रोल लवकर संपत आहे। नागरिकांमध्ये जी काही भीती निर्माण झालेली आहे, जी काही भय निर्माण झालं आहे, त्यामुळे ही सिच्युएशन निर्माण झालेली आहे। स्टॉकपेक्षाही जास्त, म्हणजे स्टॉक जर इथं 15,000 लिटरचा आला तर नागरिकांची मागणी डायरेक्ट 20,000 लिटरपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर स्टॉक खाली होतोय, तर काही जण अफवेच्या माध्यमातून बळी पडतात आणि ते देखील त्या ठिकाणी इंधन भरतात। त्यामुळे पेट्रोल पंप चालक म्हणतात की आपल्याला पुरवठा वेळेवर होतोय, मात्र फक्त काही पॅनिक सिच्युएशनमध्ये घाबरून जाऊ नका। मात्र दुसरीकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांनी स्टॉक करायला सुरुवात केली आहे, म्हणजे जे लोक 2 लिटर भरायचे ते लोक डायरेक्ट आता 5 लिटर डिझेल आणि पेट्रोल भरतायत। अशी स्थिती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे थेट आउट ऑफ स्टॉकचे बोर्ड लावावे लागलेले आहेत। करण, अगदी सचिन, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।